गुजरातच्या एक छोट्याशा गावामध्ये चंदू एक भाजीच्या दुकानामध्ये काम करतोय, पण त्याचा मालिक कायम त्याची निंदा करत असतो, ज्यामुळे चंदू खूप जास्त दुखी राहत असतो. दिवसभर पडलेला असतो, नालायक कुठला, काही काम धाम तर करत नाही, फक्त फुकटची चपाती तोडत असतो. नाही मालक, अशी गोष्ट नाही, मी तर मन लावून मेहनत करतो. अच्छा, जरा मला पण सांग, तू काय मेहनत करतोस? मालक, मी सकाळी उठून सगळ्यात आधी मंडीमध्ये जाऊन ट्रकवाल्याकडून फळं आणि भाज्या घेऊन येतो. मग गोदाममध्ये त्या भाज्यांना साफ करतो आणि आपल्या आपल्या जागेवरती ठेवायला लागतो. त्याच्यानंतर मी ठेला घेऊन पूर्ण इलाक्यामध्ये भाजी विकायसाठी फिरतो. त्याच्यानं काय होतं, भाजी पण विकली पाहिजे ना. तेच काम तर करतो मालक. जर भाजी नसती विकली गेली तर गाडी कस काय रिकामी झाली असती. काम 2 पैशाचं करत नाही आणि तोंड चालवायला सांगितलं तर कात्रीसारखी चालवतोस. मी तर तुम्हाला तेच सांगितलं जे तुम्ही मला विचारलं. ठीक आहे, जा इथून आणि ठेला सांभाळ, नाही तर जनावरं सगळी भाजी खाऊन घेतील. आणि जर असं झालं ना तर तुला या महिन्याची पगार नाही देणार, समजलं? चंदू काहीच म्हणत नाही आणि गपचूप तिथून निघून जातो. चंदू आपला ठेला घेतो आणि नाश्ता न करता भाज्या विकण्यासाठी निघतो. भाजी घ्या, भाजी, ताजी ताजी भाजी घ्या. ममता आणि सुनीता दोघी एक एक पिशवी घेऊन चंदूकडून भाजी घेण्यासाठी घरातून खाली उतरतात. नमस्ते दीदी, कशा आहात तुम्ही? मी बरी आहे चंदू, तू कसा आहेस? आता काय सांगू दीदी, मालक प्रत्येक गोष्टीवरती रागवतात. मी तर इमानदारीने माझं काम करतो, माझे सगळे पैसे मालकाला देऊन टाकतो, पण मालकाला माझ्यावर विश्वासच नाहीये. तेव्हा मागूनच त्याचा मालक येतो आणि तो चंदूचं बोलणं ऐकतो. अच्छा, आता तू लोकांना माझ्याबद्दल वाईट पण सांगतोय. एक तर मी तुझ्यासारख्या अनपढ गवारला माझ्याकडे कामावर ठेवलो आणि त्यात तू माझ्याच पूर्ण गावामध्ये चुगली करत फिरतोय. नाही मालक, मी तुमची चुगली नव्हतो करत मालक. अच्छा, आता तू माझ्या समोर खोटं बोलायला लागलायस. मी माझ्या कानाने ऐकलंय की तू काय बोलत होता माझ्याबद्दल. जर समोर ही हालत आहे तर माझ्या मागे काय करत असशील तू? आजपासून तू माझ्या घरी नाही यायचं आणि माझा हा ठेला गोदाममध्ये जमा करून टाक. पण मालक, मी पूर्ण महिना काम केलंय, मला माझा पगार तरी द्या. पगारच्या बदल्यामध्ये हा ठेला तू तुलाच ठेवून घे. मला नाही पाहिजे तुझा हा मनूस ठेला आणि तुला काही पगार पण नाही देणार. मालिक तिथून निघून जातो आणि चंदू कामातून निघाल्यामुळे तिथं रडू लागतो. अरे तू का रडत आहेस चंदू? तुझ्या मालकाने तुला कामातून काढलं तर काय झालं? तू स्वतःचं काही तर सुरू कर. तसं पण कुणा दुसऱ्याच्या भरोश्यावर किती दिवस जगणार रे? ममताचं बोलणं ऐकून चंदूचा आत्मविश्वास वाढतय. तो ठेल्यामध्ये ठेवलेली सगळी भाजी विकतो आणि ते विकून जमा झालेले पैसे पुढच्या दिवस परत नवीन भाजी घेण्याचं विचार करतो. काम तर मी करून घेईल, पण राहणार कुठं मी? जेव्हा चंदूला काहीच नाही सुचत आणि रात्र खूप जास्त होते तर तो आपल्या ठेल्यावरच रात्रभर झोपतो आणि तो शांत आणि गाढ झोप घेतो. कोण आलं एवढ्या रात्री? कोण परेशान करतंय यार? तेव्हाच बादल गरजू लागतात आणि जोरदार मुसळधार पाऊस सुरू होतो. चंदूला लपण्यासाठी काहीच भेटत नाही आणि म्हणून तो ठेल्याच्या खाली जाऊन बसतो. रस्त्यावरची सगळी कुत्री एका दुकान जवळ जाऊन बसतात, पण दुकानवाला त्यांना तिथून पळवून लावतो. हे सगळं चंदू ठेल्याच्या खाली बसून पाहत असतो आणि तो त्या कुत्र्यांना आपल्या ठेल्याच्या खाली घेऊन येतो. ये टॉमी, माझ्यासोबत चल माझ्या ठेल्याच्या खाली. बारिश थांबेपर्यंत तुम्ही तिथे थांबू शकता. सगळी कुत्री चंदूच्या ठेल्याच्या खाली येतात. चंदू बघतो एक आजारी म्हातारा कुत्रा थंडीनं कापत असतो. तो आपला गमछा काढतो आणि त्या कुत्र्यावर पगळतो. तो आजारी कुत्र कृतज्ञ डोळ्यांनी चंदूकडे बघतो. तेव्हा बिजली कडकते आणि भैरव देवता प्रकट होतात. तू खूपच दयावान आहे. तुझ्याकडे स्वतःला राहण्यासाठी घर नाहीये, पण तरी पण तुझ्यामध्ये या बेसहारांना सहारा देण्याची हिम्मत ठेवतो. हे ईश्वर, हे बिचारे तर बोलू नाही शकत, पण मी तर माणूस आहे. मला समजलं की यांना पण पावसापासून वाचण्यासाठी काही छत पाहिजे, त्यामुळेच मी यांना माझ्या ठेल्याच्या खाली सहारा दिला. कुत्र माझं वाहन आहे.
आणि वफादार सुद्धा. तू माझ्या वाहनाची सहायता केलीये. सांग तुला काय हवंय. हे प्रभू, मी एक गरीब माणूस आहे. भाजी विकून माझा परिवार पाळतो. माझ्याकडे जगण्यासाठी खूप आहे, फक्त रात्र काढण्यासाठी घर नाहीये. ज्या ठेल्यावरती तू दुसऱ्यांना सहारा दिलास तोच ठेला तुला आता सहारा देईल. आजपासून हा ठेला रात्री एका आलिशान घरामध्ये बदलून जाईल, ज्यामध्ये जीवन जगण्याची सगळी सुखसुविधा असतील. तुमचा खूप खूप धन्यवाद प्रभू. मी यासाठी तुमचा नेहमी आभारी राहील. चंदूला वरदान दिल्यानंतर भैरव देवता अदृश्य होऊन जातात आणि चंदूचा ठेला एक आलिशान जादुई घरामध्ये तब्दील होतो. चंदू सगळ्या कुत्र्यांना घेऊन त्या घराच्या आत जातो आणि तिथे ठेवलेल्या चपात्या सगळ्या कुत्र्यांना खायला देतो. हे घ्या, चपाती खाऊन घ्या. सगळे कुत्रे खूप आनंदात त्या चपात्या खातात आणि आता चंदू तिथे ठेवलेलं जेवण जेवायला लागतो आणि मग तिथे झोपायला जातो. दुसऱ्या दिवशी जेव्हा चंदूच्या मालकाला ही गोष्ट कळते की चंदूचा ठेला एक जादुई घरामध्ये बदलला आहे, तर तो काही गुंड्यांना घेऊन चंदूचा ठेला घेण्यासाठी जातो. चांगलं झालं तू इथेच भेटलास मला. तुम्ही तर मला कामावून काढून टाकलं होतं ना, आता मला का शोधताय? तुझ्याकडे जो माझा ठेला होता तो मला वापस करून टाक. तो ठेला आता तुमचा नाहीये, तो माझा ठेला आहे. आणि तसं पण तुम्ही मला माझा पगार नव्हता दिला. चुपचाप मला तो ठेला वापस दे, नाहीतर तुझी खैर नाहीये. बघतोय ना माझ्या माणसांना, हे तुझी हड्डी पसली तोडून टाकतील. तुम्हाला जे काय करायचं ते करा, मी ठेला तर वापस करणार नाही. मालिक आपल्या गुंड्यांना चंदूला मारण्यासाठी इशारा करतो. मालिकचा आदेश बघून सगळे गुंडे चंदूला मारण्यासाठी काठी घेऊन पुढे येतात. त्यातला एक गुंडा चंदूला काठी मारतो. हे लोक तुम्ही ठीक नाही करत आहेत, ह्याची शिक्षा तुम्हाला जरूर मिळेल. ते गुंडे चंदूचं अजिबात ऐकत नाहीत आणि त्याला मारायला सुरू करतात. तेव्हाच ती कुत्री ज्याला चंदूने आपल्या ठेल्याच्या खाली शरण दिली होती ते हे सगळं बघतात आणि जोर जोरात भोकायला सुरू करतात. सगळे गुंडे जेव्हा चंदूला मारायचं बंद नाही करत, तर ती कुत्री पळत पळत त्यांच्याकडे येतात. कुत्री त्या गुंड्यांच्या पायावर आपल्या दातांनी चावतात. माझा पाय वाचवा, वाचवा. कुत्र्यांच्या चावण्यामुळे सगळे गुंडे आणि तो मालिक तिथून पळून जातात. मी विचार करत होतो माझं या शहरामध्ये कोणी नाहीये, पण माझे खरे मित्र ते तुम्ही लोक आहात. आजपासून तुम्ही नेहमी माझ्यासोबत राहणार. पुढच्या दिवशी घर गायब होऊन परत एक ठेला बनून जातो आणि चंदू आता आपल्या त्या जादुई ठेल्यावर भाज्या विकण्यासाठी गाव फिरतो. एकदा रामपूर नावाचं गाव होतं. तिथे किशन त्याची मुलगी नीता बरोबर राहत होता. किशनचे दोन्ही पाय अधू असतात. त्याच्याकडे त्याचं स्वतःचं घरही नसतं. एका झाडाच्या खाली तंबू ठोकून त्याच्यातच इस्त्री करून ते जीवन जगत होते. एके दिवशी खूप जोरात पाऊस येतो आणि त्यांचा तंबू उडून जातो आणि मग बाबा, सगळे कपडे ओले झालेत आणि आपल्या डोक्यावरचं छत सुद्धा उडून गेलंय. आता आपण काय करायचं? बाळा, तू रडू नकोस, सगळं काही ठीक होईल. धीर धर. ज्याच्या नशिबात जितकं दुःख लिहिलेलं असतं त्यालाच भोगावं लागतं, आणि जर त्याच्या नशिबात सुख लिहिलेलं असेल तर ते त्याला मिळतंच. आणि शांत हो, हे कपडे देऊन ये आणि पैसे सुद्धा घेऊन ये, नाहीतर आज सुद्धा उपाशी झोपावं लागेल. नीता ओले कपडे घेऊन जाते. लोकांना त्यांचे कपडे देऊन त्यांच्याकडे त्याचे पैसे मागते, पण कुणीही तिला पैसे देत नाही. सगळे तिला हाकलवून लावतात. नीता रडतच पुढे जात असते आणि विचार करत असते, कुणीच पैसे दिले नाहीत. आता तर फक्त माही मॅडमचे कपडे राहिले आहेत. कदाचित ती मला कपडे घेतल्यानंतर पैसे देईल. नीताच्या शेजारीच एक माही नावाची बाई राहत असते. रोज त्याच्याकडून ती कपडे इस्त्री करून घेत असते आणि कधीच वेळेवर पैसे देत नसते. नीता तिच्याकडे कपडे घेऊन जाते. माही नीताच्या अंगावर कपडे फेकून म्हणते की, घेऊन जा हे कपडे आणि परत धुवून वाळवून इस्त्री करून आण. मॅडम, थोडेसे पैसे दिले असते तर. एकतर सगळे कपडे ओले केलेस तू आणि वरून तुला पैसे सुद्धा हवे आहेत. जा इथून, काहीही मिळणार नाहीये तुला. नीता रडत रडत जंगलात जाते. तिथे ती नदीच्या किनारी बसून रडायला लागते आणि म्हणते की, आता मी काय करू?
कोणीच मला पैसे दिले नाहीत. घरात सुद्धा खायला काही नाहीये. आता मी बाबांना काय सांगू? अरे देवा, आता तूच मदत कर आमची. नीता काही वेळ तिथेच बसून राहते आणि तिथल्याच वाळूने एक घर बनवते आणि म्हणते, देवाने खरं घर तर मला कधी दिलंच नाही, निदान वाळूचं घर तरी मी बनवते. तेवढ्यात नीताची नजर नदीच्या बाहेर एका माशावर पडते. मासा तडफडत असतो. नीता त्याला उचलून पुन्हा पाण्यात सोडते. तेवढ्यात एक प्रकाश तिथे चमकतो आणि समोर परी येऊन उभी राहते. बाळा, तू माझी मदत करून मला शापातून मुक्त केलं आहेस. मी एक परी होते. एका शापामुळे मासा बनले होते. मी तुला काही देऊ इच्छिते. तुला जर काही हवं असेल तर तू माझ्याकडे ते माग. सांग, तुला काय हवं आहे? माझ्याकडे घर नाहीये, मला एक घर हवंय. परीने नीताला वाळूचं घर बनवताना पाहिलेलं असतं. परी त्या वाळूच्या घराला मोठ्या जादूच्या घरामध्ये रूपांतरित करते आणि ते घर खूप मजबूत असतं. आणि नीताला म्हणते, नीता, हे जादूचं घर आहे. तू ह्याच्याकडे जे मागशील ते सगळं तुला मिळेल आणि हे आकाशात उडूही शकतं. ह्यात ठेवलेलं सगळं सामान जादूचं होईल. पण लक्षात ठेव, नेहमी दुसऱ्यांसाठी जगत राहा. असं म्हणून परी गायब होते. नीता त्या मोठ्या वाळूच्या घराला आज्ञा देते, मला घेऊन आमच्या जुन्या घरापाशी घेऊन चल. गावातले सगळे लोक उडणारं घर बघून हैराण होतात. तिचे बाबा आश्चर्याने त्या घराकडे पाहतच राहतात. त्यातून तेवढ्यात नीता बाहेर येते. किशन तिला पाहतो आणि म्हणतो की, हे वाळूचं घर तुझ्याकडे कसं आलं आणि हे घर आकाशात कसं उडतं? नीता त्या मोठ्या वाळूच्या घराबद्दल आणि परीबद्दल आपल्या वडिलांना सगळं काही सांगते. हे ऐकून किशन खूप आनंदित होतो. त्यानंतर दोघंही लालचीपणा न करता आपलं इस्त्रीचं काम करत असतात. आता ते दोघे कुणाच्या घरी कपडे मागायला जात नाहीत. घरालाच आपल्या बरोबर उडत घेऊन जात असतात. हळूहळू दोघांचं काम वाढायला लागतं. सगळे लोक त्यांच्याकडूनच कपडे इस्त्री करून घेत असतात. आणि एक दिवस, बाबा, मी खूप खुश आहे. आता फक्त आपल्या गावातलेच लोक नाही, इतर गावातले लोक सुद्धा आपल्याकडून इस्त्री करून घेतात. बाळा, मी सुद्धा खूप खुश आहे आणि आपल्याला असंच अहंकार विना काम करायचं आहे आणि दुसऱ्यांची मदत करायची आहे. किशन आणि नीता दोघंही आपलं इस्त्रीचं काम करत होते. तिथे एक गावकरी त्यांच्या दारात येतो आणि त्यांच्याकडे मदत मागतो. काय झालंय? मी तुमची कशा प्रकारे मदत करू शकतो? किशन दादा, माझी बायको गरोदर आहे. 9वा महिना चालू आहे. तिला पूल पार करून डॉक्टरांच्या दवाखान्यात जायचं आहे, पण गाववाल्यांनी पुलाचा रस्ता बंद करून ठेवला आहे. आता मी तिला कसं काय घेऊन जाऊ? तिथे उभी असलेली नीता हे सगळं ऐकत असते. ती म्हणते की, काका, तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. त्यानंतर ते तिघेही उडत पुलाच्या जवळ जातात. तिथे एक गाडी उभी असते. नीता त्या गाडीला जादूच्या घराला बांधते. जादूचं वाळूचं घर त्यांना उडत हॉस्पिटलमध्ये घेऊन जातं. काका, आता तुम्ही जा आणि नंतर परत येऊन चांगली बातमी नक्की सांगा. ह्या बातमीची गावात चर्चा सुरू होते की नीता आणि किशनने कसं उडत्या घराच्या मदतीने गावकऱ्यांची मदत केली. ते सगळे लोक त्या दोघांना खूप मान सन्मान देऊ लागतात. एक दिवस त्यांची मालकीण माही, जी काही दिवस गावाबाहेर गेलेली असते, ती परत येते तेव्हा त्यांच्याबद्दल खूप कौतुक ऐकते. बस, या दोघांचं कौतुकच मी ऐकते. माझे कान गेलेत कामातून आता. या दोघांना चांगलीच अद्दल घडवते. त्यानंतर माही त्या जादूच्या वाळूच्या मोठ्या घरात हळूच चोरून शिरते आणि तिथे ठेवलेल्या कपड्यांना इस्त्रीने जाळायचा प्रयत्न करते. पण सगळंच उलट घडत असतं. इस्त्री तिला भाजायला तिच्याच मागे लागते. अरे अरे, हे काय होतंय? वाचवा, वाचवा मला, अरे कुणीतरी वाचवा. इतक्यात नीता आणि किशन दोघे तिथे येतात आणि इस्त्रीला थांबायची आज्ञा देतात. मला माफ करा, मी नेहमी तुमच्याशी वाईट वागले. आज सुद्धा ईर्ष्येने तुमचे सगळे कपडे जाळायला आले होते, पण तू इतकी चांगली आहेस की तू माझा जीव वाचवलास. मालकीण, तुम्हाला तुमची चूक कळली हेच खूप मोठं आहे. आपण नेहमी दुसऱ्यांची मदत केली पाहिजे, त्यांना त्रास नाही द्यायला पाहिजे. तसाही माझे बाबा असं म्हणतात, आपल्या नशिबातलं सुख आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही, ते कोणीच हिरावून घेऊ शकत नाही.
दोघही बाप लेक एकमेकांना प्रेमानं जवळ घेतात आणि अशाच प्रकारे लालचीपणा न करता दुसऱ्यांची मदत करत असतात आणि त्या वाळूच्या मोठ्या जादूच्या घरात आनंदाने राहू लागतात. एकदा रामपूर नावाचं गाव होतं. तिथे किशन त्याची मुलगी नीता बरोबर राहत होता. किशनचे दोन्ही पाय अधू असतात. त्याच्याकडे त्याचं स्वतःचं घरही नसतं. एका झाडाच्या खाली तंबू ठोकून त्याच्यातच इस्त्री करून ते जीवन जगत होते. एके दिवशी खूप जोरात पाऊस येतो आणि त्यांचा तंबू उडून जातो. आणि मग बाबा, सगळे कपडे ओले झालेत आणि आपल्या डोक्यावरचं छत सुद्धा उडून गेलंय. आता आपण काय करायचं? बाळा, तू रडू नकोस. सगळं काही ठीक होईल. धीर धर. ज्याच्या नशिबात जितकं दुःख लिहिलेलं असतं त्यालाच भोगावं लागतं. आणि जर त्याच्या नशिबात सुख लिहिलेलं असेल तर ते त्याला मिळतंच. आणि शांत हो. हे कपडे देऊन ये आणि पैसे सुद्धा घेऊन ये, नाहीतर आज सुद्धा उपाशी झोपावं लागेल. नीता ओले कपडे घेऊन जाते. लोकांना त्यांचे कपडे देऊन त्यांच्याकडे त्याचे पैसे मागते. पण कुणीही तिला पैसे देत नाही. सगळे तिला हाकलवून लावतात. नीता रडतच पुढे जात असते आणि विचार करत असते, कुणीच पैसे दिले नाहीत. आता तर फक्त माही मॅडमचे कपडे राहिले आहेत. कदाचित ती मला कपडे घेतल्यानंतर पैसे देईल. नीताच्या शेजारीच एक माही नावाची बाई राहत असते. रोज त्याच्याकडून ती कपडे इस्त्री करून घेत असते आणि कधीच वेळेवर पैसे देत नसते. नीता तिच्याकडे कपडे घेऊन जाते. माही नीताच्या अंगावर कपडे फेकून म्हणते की, घेऊन जा हे कपडे आणि परत धुवून वाळून इस्त्री करून आण. मॅडम, थोडेसे पैसे दिले असते तर. एकतर सगळे कपडे ओले केलेस तू आणि वरून तुला पैसे सुद्धा हवे आहेत. जा इथून, काहीही मिळणार नाहीये तुला. नीता रडत रडत जंगलात जाते. तिथे ती नदीच्या किनारी बसून रडायला लागते आणि म्हणते की, आता मी काय करू? कोणीच मला पैसे दिले नाहीत. घरात सुद्धा खायला काही नाहीये. आता मी बाबांना काय सांगू? अरे देवा, आता तूच मदत कर आमची. नीता काही वेळ तिथेच बसून राहते आणि तिथल्याच वाळूने एक घर बनवते आणि म्हणते, देवाने खरं घर तर मला कधी दिलंच नाही. निदान वाळूचं घर तरी मी बनवते. तेवढ्यात नीताची नजर नदीच्या बाहेर एका माशावर पडते. मासा तडफडत असतो. नीता त्याला उचलून पुन्हा पाण्यात सोडते. तेवढ्यात एक प्रकाश तिथे चमकतो आणि समोर परी येऊन उभी राहते. बाळा, तू माझी मदत करून मला शापातून मुक्त केलं आहेस. मी एक परी होते. एका शापामुळे मासा बनले होते. मी तुला काही देऊ इच्छिते. तुला जर काही हवं असेल तर तू माझ्याकडे ते माग. सांग, तुला काय हवं आहे? माझ्याकडे घर नाहीये. मला एक घर हवंय. परीने नीताला वाळूचं घर बनवताना पाहिलेलं असतं. परी त्या वाळूच्या घराला मोठ्या जादूच्या घरामध्ये रूपांतरित करते आणि ते घर खूप मजबूत असतं. आणि नीताला म्हणते, नीता, हे जादूचं घर आहे. तू ह्याच्याकडे जे मागशील ते सगळं तुला मिळेल आणि हे आकाशात उडूही शकतं. ह्यात ठेवलेलं सगळं सामान जादूचं होईल. पण लक्षात ठेव, नेहमी दुसऱ्यांसाठी जगत राहा. असं म्हणून परी गायब होते. नीता त्या मोठ्या वाळूच्या घराला आज्ञा देते, मला घेऊन आमच्या जुन्या घरापाशी घेऊन चल. गावातले सगळे लोक उडणारं घर बघून हैराण होतात. तिचे बाबा आश्चर्याने त्या घराकडे पाहतच राहतात. त्यातून तेवढ्यात नीता बाहेर येते. किशन तिला पाहतो आणि म्हणतो की, हे वाळूचं घर तुझ्याकडे कसं आलं आणि हे घर आकाशात कसं उडतं? नीता त्या मोठ्या वाळूच्या घराबद्दल आणि परीबद्दल आपल्या वडिलांना सगळं काही सांगते. हे ऐकून किशन खूप आनंदित होतो. त्यानंतर दोघंही लालचीपणा न करता आपलं इस्त्रीचं काम करत असतात. आता ते दोघे कुणाच्या घरी कपडे मागायला जात नाहीत. घरालाच आपल्या बरोबर उडत घेऊन जात असतात. हळूहळू दोघांचं काम वाढायला लागतं. सगळे लोक त्यांच्याकडूनच कपडे इस्त्री करून घेत असतात. आणि एक दिवस, बाबा, मी खूप खुश आहे. आता फक्त आपल्या गावातलेच लोक नाही, इतर गावातले लोक सुद्धा आपल्याकडून इस्त्री करून घेतात. बाळा, मी सुद्धा खूप खुश आहे आणि आपल्याला असंच अहंकार विना काम करायचं आहे आणि दुसऱ्यांची मदत करायची आहे. किशन आणि नीता दोघंही आपलं इस्त्रीचं काम करत होते. तिथे एक गावकरी त्यांच्या दारात येतो आणि त्यांच्याकडे मदत मागतो. काय झालंय? मी तुमची कशा प्रकारे मदत करू शकतो? किशन दादा,
माझी बायको गरोदर आहे, 9वा महिना चालू आहे. तिला पूल पार करून डॉक्टरांच्या दवाखान्यात जायचं आहे, पण गाववाल्यांनी पुलाचा रस्ता बंद करून ठेवला आहे. आता मी तिला कसं काय घेऊन जाऊ? तिथे उभी असलेली नीता हे सगळं ऐकत असते. ती म्हणते की काका, तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. त्यानंतर ते तिघेही उडत पुलाच्या जवळ जातात. तिथे एक गाडी उभी असते. नीता त्या गाडीला जादूच्या घराला बांधते. जादूचं वाळूचं घर त्यांना उडत हॉस्पिटलमध्ये घेऊन जातं. काका, आता तुम्ही जा आणि नंतर परत येऊन चांगली बातमी नक्की सांगा. ह्या बातमीची गावात चर्चा सुरू होते की नीता आणि किशनने कसं उडत्या घराच्या मदतीने गावकऱ्यांची मदत केली. ते सगळे लोक त्या दोघांना खूप मान सन्मान देऊ लागतात. एक दिवस त्यांची मालकीण माही, जी काही दिवस गावाबाहेर गेलेली असते, ती परत येते तेव्हा त्यांच्याबद्दल खूप कौतुक ऐकते. बस, या दोघांचं कौतुकच मी ऐकते. माझे कान गेलेत कामातून आता. या दोघांना चांगलीच अद्दल घडवते. त्यानंतर माही त्या जादूच्या वाळूच्या मोठ्या घरात हळूच चोरून शिरते आणि तिथे ठेवलेल्या कपड्यांना इस्त्रीने जाळायचा प्रयत्न करते. पण सगळंच उलट घडत असतं. इस्त्री तिला भाजायला तिच्याच मागे लागते. अरे अरे, हे काय होतंय? वाचवा, वाचवा मला, अरे कुणीतरी वाचवा. इतक्यात नीता आणि किशन दोघेही तिथे येतात आणि इस्त्रीला थांबायची आज्ञा देतात. मला माफ करा, मी नेहमी तुमच्याशी वाईट वागले. आज सुद्धा ईर्ष्येने तुमचे सगळे कपडे जाळायला आले होते, पण तू इतकी चांगली आहेस की तू माझा जीव वाचवलास. मालकीण, तुम्हाला तुमची चूक कळली हेच खूप मोठं आहे. आपण नेहमी दुसऱ्यांची मदत केली पाहिजे, त्यांना त्रास नाही द्यायला पाहिजे. तसाही माझे बाबा असं म्हणतात, आपल्या नशिबातलं सुख आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही, ते कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. दोघंही बाप लेक एकमेकांना प्रेमानं जवळ घेतात आणि अशाच प्रकारे लालचीपणा न करता दुसऱ्यांची मदत करत असतात आणि त्या वाळूच्या मोठ्या जादूच्या घरात आनंदाने राहू लागतात.